Hello friends, welcome to our channel. So in today's video, we are going to derive an expression for the kinetic energy of a rotating body. आपल्याला माहित आहे जर कोणतीही बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करत असेल, सपोज या बॉडीचं मास m आहे and this body is moving with the velocity v, ट्रान्सलेशनल मोशन आहे त्या बॉडीचं, तर त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी किती राहील? कायनेटिक एनर्जी ज्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो, तर त्या बॉडीची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती राहील? हाफ इनटू मास ऑफ दिस बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ वेलोसिटी. कोणती बॉडी ज्याचा मास m आहे, v एवढ्या वेलोसिटीने स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असेल, तर त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी राहील हाफ m v स्क्वेअर. बट इफ द बॉडी इज रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस, सपोज एक बॉडी आता या ऍक्सिस भोवती जर असे रोटेट होत असेल, ऍक्सिस जो त्या बॉडीमधूनच पास झालेला आहे, विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, ओमेगा एवढ्या अँग्युलर वेलोसिटीने ती बॉडी रोटेट होत असेल, आणि या बॉडीचा आता या ऍक्सिस भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो I आहे, तर या रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी किती राहील? तर त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी राहील, याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणून, ती राहील हाफ इंटू I, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, इंटू त्याची जी अँग्युलर वेलोसिटी आहे, द स्क्वेअर ऑफ अँग्युलर वेलोसिटी. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड एज द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस रोटेटिंग बॉडी. सारखंच एक्सप्रेशन आहे, फक्त इथे मास m घेतलेला आहे, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेला आहे, इथे लिनियर वेलोसिटी घेतलेली आहे त्या बॉडीची, स्ट्रेट मोशन जर असेल तर इथे रोटेशनल मोशन आहे. सो दॅट्स वाय हियर वी टेकन ॲज ए अँग्युलर वेलोसिटी. ओके, सो हा जो एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जी रोटेटिंग बॉडीचं, हा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह करायचं. ओके, सो लेट अस कन्सिडर करू, आपण एक बॉडी कन्सिडर करू, एक बॉडी कन्सिडर करतो. सपोज दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू इट. या ऍक्सिसच्या भोवती अशी फिरत आहे बॉडी, अशी फिरत आहे. ओके, सो दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओमेगा एवढ्या अँग्युलर स्पीडने किंवा अँग्युलर वेलोसिटीने ती बॉडी रोटेट होत आहे, अँड या ऍक्सिस भोवती त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I. सपोज I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी. ओके, देन सपोज कन्सिडर करू आपण, ही बॉडी जी आहे ती n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे, आणि ते n नंबर ऑफ पार्टिकल आहे. एक पार्टिकल आहे ज्याचा मास सपोज m1 आहे, सपोज दिस इज सेकंड पार्टिकल ज्याचा मास m2 आहे, दिस इज द थर्ड पार्टिकल ज्याचं मास m3 आहे, दिस इज द nth नंबर ऑफ पार्टिकल ज्याचा मास mn आहे. सो लार्ज नंबर ऑफ पार्टिकल पासून ही बॉडी बनलेली आहे, अँड हे सगळे जे पार्टिकल आहेत या ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, या मासचं या ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r1, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r2, ऍक्सिस पासून थर्ड जो मास आहे m3 याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r3, अँड जो शेवटचं पार्टिकल आहे त्याचं या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे rn. सो दिस इज द बॉडी विच इज मेड अप फ्रॉम द n नंबर ऑफ पार्टिकल, त्यांचं मास आहे m1, m2, m3, m4, mn, आणि हे सगळे जे पार्टिकल आहेत ते या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r1, r2, r3, rn. ओके, सपोज दिस बॉडी, आता एक लक्षात ठेव, या बॉडीचं, या पूर्ण बॉडीचा अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे, म्हणजे या सगळे जे पार्टिकल आहेत ते सगळे पार्टिकल कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगाने रोटेट करतील, बट सगळ्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी डिफरंट राहील. सगळ्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी डिफरंट राहील. सपोज या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे v1, या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे v2, सपोज या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे v3, अँड या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे vn. सो ऑल पार्टिकल हॅज सेम अँग्युलर वेलोसिटी बट डिफरंट लिनियर वेलोसिटी v1, v2, v3, vn.
सो हे लिहू आपण आता. सो कन्सिडर काय केलं आता, कन्सिडर ए रिजिड बॉडी, एक रिजिड बॉडी कन्सिडर केलं, मूविंग रोटेटिंग, जी रोटेट होत आहे, रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड म्हणून, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगाने रोटेट होत कोणाभोवती, अबाउट अँड ॲक्सिस पासिंग थ्रू इट. या ॲक्सिसच्या भोवती ओमेगा एवढ्या अँग्युलर वेलॉसिटीने फिरत. लेट अजून कन्सिडर करू त्या बॉडीचं आय मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट दिस ॲक्सिस, या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचं आय. लेट सपोज दिस बॉडी कन्सिस्टिंग ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल. द बॉडी कन्सिस्टिंग किंवा मेडअपही म्हणू शकता तुम्ही, द बॉडी कन्सिस्टिंग ऑफ n number of particle, n number of particle, n particle पासून बनलेला आहे, ज्यांचा मास काय आहे, having masses m1, m2, m3 and mn. आणि सगळ्या मासेसचं डिस्टन्स किती आहे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. This the body consisting of n number of particles having the masses m1, m2, m3 and mn at a distance r1, r2, r3, rn कुठून, from the axis of rotation, त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या सगळ्यांचं डिस्टन्स आहे r1, r2, r3, परपेंडिक्युलर डिस्टन्स rn. सगळ्यांची अँग्युलर वेलोसिटी सारखी आहे, सगळ्या पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी सेम राहील, बट लिनियर वेलोसिटी बघा, लिनियर वेलोसिटी डिफरंट आहे. सो देयरफॉर ऑल द पार्टिकल हॅज सेम अँग्युलर स्पीड सारखी राहील, बट डिफरंट लिनियर स्पीड. लिनियर स्पीड्स डिफरंट राहील, दॅट इज किती राहील, तर v1, v2, v3 अँड vn लिनियर वेलोसिटी. सो देयरफॉर सगळ्यांची आता लिनियर वेलोसिटी कशी लिहू, देयरफॉर फॉर फर्स्ट पार्टिकल v1 इज इक्वल टू, लिनियर वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे r1 इंटू ओमेगा. फॉर फर्स्ट पार्टिकल द लिनियर वेलोसिटी इज r1 इंटू ओमेगा, v1 इज इक्वल टू r1 इंटू ओमेगा. आणि आपल्याला माहित आहे, सो देयरफॉर it can be written second particle साठी v2 is equal to r2 into omega, n particle साठी rn is equal to rn into omega. So these are the linear velocities of all particles, सगळ्यांची linear velocity. Okay, now what is the kinetic energy of the first particle? The translational kinetic energy. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकलची किती राहील, फर्स्ट पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी राहील हाफ m1. पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आहे हाफ m1 v1 स्क्वेअर. यालाच कसं लिहू, हाफ m, पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी किती आहे, v1 इज इक्वल टू r1 इंटू ओमेगा, याचं स्क्वेअर. सो देयरफॉर हाफ m1 r1 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. म्हणजे पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय आलं, हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, हाफ m1 v1 स्क्वेअर. सिमिलरली सेकंड पार्टिकलचं काय आहे, फर्स्ट पार्टिकलची झाली कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. फॉर द सेकंड पार्टिकल हाफ m2, सेकंड पार्टिकलचा आता मास m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली लास्ट पार्टिकल जो आहे nth वाला पार्टिकल, त्याचं किती राहील, लास्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी राहील, कायनेटिक एनर्जी फॉर द लास्ट पार्टिकल हाफ m
Rn square into omega square. Now our aim is to kinetic energy for the rotating body. ही झाली translational kinetic energy. The kinetic energy for the rotating body is ज्याला आपण rotational kinetic energy म्हणू. Rotational kinetic energy of a body ते किती राहील? ही राहील is the sum of all kinetic energies. सगळ्या जे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे त्याचा सम जर केलं तर आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळेल त्या बॉडीची. सो देअरफॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल अँड सो ऑन कायनेटिक एनर्जी ऑफ एन पार्टिकल. मग इथे पुट करू आता सगळ्यांचं. पहिलं काय आलेलं आहे कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट पार्टिकल इज हाफ m1 r1 square omega square plus half m2 r2 square omega square plus so on. शेवटचं काय half mn rn square omega square. इथून आता हाफ आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर काढ, कॉमन काढ. हाफ आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर जर काढलं तर काय होईल? m1 r1 स्क्वेअर. दुसऱ्याचं काय राहील? m2 r2 स्क्वेअर. हाफ बाहेर काढला आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर काढला प्लस शेवटच्याचं काय राहील? mn rn स्क्वेअर. कॉमन काढलं तर हाफ आणि ओमेगा स्क्वेअर. ओके, but we know that m1 r1 square plus m2 r2 square plus so on up to mn rn square हे काय आहे? त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सो देअरफॉर याच्या जागी आपण लिहू I आणि इथे आहे ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ दिस बॉडी वेअर I च्या जागी आपण काय लिहिलं? कोणाच्या जागी लिहिलं आहे? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अँड सो ऑन अप टू mn rn स्क्वेअर. याच्या जागी काय लिहिलं? हे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ओमेगा काय आहे? ओमेगा इज द अँग्युलर स्पीड ऑफ बॉडी. अँग्युलर स्पीड. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड एज द कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. आता एक्झाम मध्ये कसं क्वेश्चन विचारलेलं याच्यावर? सिंपल क्वेश्चन, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. तर इथपर्यंत तुम्हाला आता डिराइव करता आला पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ. सो थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.